करावं तेवढंच विचारलं. एक फोटो काढा. हे टोप पण येऊन जाईल, हे पण येऊन. आडवाच फोटो. हो उभा काढला तरी चालेल. उभा पण काढून माझं. आज आपण बनवणार आहोत कोळंबी बिर्याणी. त्यासाठी आणलेली बघा मी कोळंबी आणि हे तांदूळ बिर्याणीचे भिजत घातले होते अर्धा किलो. आणि इथे पाणी उकळत ठेवलंय बिर्याणीसाठी, बघू शकता. आता आपण ह्यात घालूया मीठ. मीठ घालूया चवीनुसार. तर असे खडे मसाले घालतोय आपण. त्यात घालतोय 2 लवंगा, जरासं जिरं आणि घालूया तेजपत्ता. तेजपत्ता एक वेलची घालूयात. एक वेलची, यात जर असं 1 चमचा घालायचं आपल्याला तेल किंवा तूप. तेल घालते. ह्यात घालते आपले तांदूळ, भिजवून ठेवले होते तांदूळ, ते घालूया. हे आपले भिजवलेले तांदूळ. हे आता आपल्याला साधारण अर्धे कच्चे शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा, आता जास्त ढवळायचे नाही आहेत. जरा उकळी आली की शिजवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण मॅरिनेशन बघूया. ही कोळंबी धुतली आहे मी. आता आपण ह्याचं मॅरिनेशन करूया. आधी मॅरिनेशनसाठी मी आलं, लसूण, टोमॅटोची पेस्ट करून घेते. कारण कोळंबीत मी दही वापरणार नाही आहे. दही कोळंबीच्या बिर्याणीत वापरलेलं मला चालत नाही. तुम्हाला चालत असेल तर विशेषतः कोळंबी फिश याच्यासाठी, चिकनसाठी एक वेळ दही वापरतात बिर्याणीसाठी, पण कोळंबीसाठी दही अजिबात वापरणार नाही आहे. दहीशिवाय अगदी ज्युसी अशी बिर्याणी मी तुम्हाला दाखवणार आहे, जी अजिबात कोरडी बनणार नाही आहे. तर आता आपण आलं लसूण पेस्ट तयार करून घेऊया. आपण इथे मी सगळं 2-3 कांदे लागणार आहेत आपल्याला, लसूण पाकळ्या, 3 टोमॅटो लागणार आहे. ते सगळं स्वच्छ मी धुवून घेतलं आहे. आता आपण चॉपिंग करूया. पहिलं आपण आलं, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबिरीची पेस्ट करणार आहोत मॅरिनेशनसाठी. ती पेस्ट तयार करून घेऊया. एका साईडला मी इथे राईस पण बघते आपला कितपत शिजतोय ते.
कांदा घेतलाय मी. ते चिरून घेतो. टोमॅटो. आपण दही वापरणार नाही कारण आपल्याला हवी आहे ज्युसी बिर्याणी, अशी कोरडी बिर्याणी नको, त्यामुळे आपण त्याऐवजी आपण वापरणार आहोत टोमॅटो, आलं आणि लसूण यांची पेस्ट. तर इथे बघू शकता आल्याची चालं काढते मी, कारण आता पावसाळ्यात बॅक्टेरिया जमा होतात. टोमॅटो, आलं, एवढं बस होईल आलं आणि लसूण. लसूण सोलूया. लसूण सोलून घेते मी. अशी कोथिंबीर थोडी सर्विंगसाठी ठेवली आहे आणि हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊयात. पाणी लावते आणि घेते मिक्सरला लावून. तोपर्यंत आपले तांदूळ बिर्याणीचे शिजत आहेत. बारीक झालंय व्यवस्थित. मिक्सरचं बटन बंद करूया. आता आपण मॅरिनेशन करणार आहोत कोळंबीचं, पण त्याआधी आपला राईस बघूया. राईस ओव्हर कुक होता कामा नये आणि जास्त असं तर ढवळत राहता कामा नये. आता बघूया आपण राईस आपला एकदम परफेक्ट असाच राईस हवाय आपल्याला, अक्का आणि मोकळा. आता हा राईस सगळा आहे तो मी गाळून घेते. असं एक एक करत ठेवलं तर आपल्याला कसं पाणी राहील आणि काळणं हे होईल, त्याच्यापेक्षा एका चाळणीमध्ये गाळून घेऊया राईस.
आता इथे मी ही घेतली आहे कुकरवर ठेवलं, कारण गरम गरम पाणी बेसिंगमध्ये ओतता कामा नये, सो ही जाळी घेतली आहे. आता एक खडका घेते. आपण जी राईस आहे तो काढून घेऊया. गरम गरमच हे करायचं आहे. जास्त वेळ हा पाण्यात ठेवला तर हे होऊ शकतं. आपण हा काढून घेऊया. बाहेर पाणी पडते थोडं, असं नो इश्यू. बघू शकता भात असा गळत ठेवला आहे मी. पाणी पुसून घेते. भात गळू दे, थंड होऊ दे. तुम्ही थंड पाणी मारून तो वॉश करून घेऊ शकता परत एकदा. सो आता थंड होऊ दे. ओपन केली आहे मी आणि इथे आपण आता कोळंबी मॅरिनेट करूया. कोळंबी मी क्लीनच करून आणलेली होती, तुम्ही व्हिडिओत बघू शकता. पण परत एकदा हे करूया. ह्याच्यात असा काळा दोरा असतो हा, तो आपण काढतो बघा. तो आता काढून घेते मी. एका साईडला असं काढून घेऊया साफ करून. हे बघा अशा पद्धतीने छान मोकळा झालाय. आता वेळ येते ती मॅरिनेशनची. हे आता साफ करून घेतली आहे कोळंबी, म्हणजे त्याच्यातला काळा दोरा होता तो मी काढून टाकलाय. आपण त्यात घालूया माझ्या बाळाने. आता ह्यात घालते हे चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला पाव चमचा असतो. हे आहे लाल तिखट, तर असं मालवणी. आता घालणार आहोत ह्याच्यात ही आलं लसूण टोमॅटो कोथिंबिरीची पेस्ट, पण त्याआधी बिर्याणी मसाला घालूयात. आता मी बिर्याणी मसाला ह्याच्यात मॅरिनेशनसाठी हे 10 वाला एक कुठला सुहाना बिर्याणी मसाला एक पॅकेट घालते. म्हणजे 10 वाला. ह्याच्या प्रमाणानुसार बघितला तर हे घातलं पॅकेट मी. लहान लहान पॅकेट आणून ठेवली की खराब होत नाही मसाला, त्यासाठी लहान आणून ठेवली आहे मी. बॉक्समध्ये तशीच ठेवता येतात. मस्त वास आलाय बिर्याणी मसाल्याचा. आणि आता आपले हे कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण यांची पेस्ट. आता आपण काय करूया, हे थोडा वेळसाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि तोपर्यंत फोडणीची तयारी करूयात. आता आपण कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेऊया. सॉरी लिंबू आणलं, ह्यात आपलं लिंबू घालायचं राहिलेलं आता जस्ट मी ठेवलं. तुमच्याकडे लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस घालते मी आणि व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया. लिंबाचा रस घालून याच्यात आपण घातले हळद मीठ मसाला बिर्याणी मसाला मालवणी मसाला, जरासा मालवणी गरम मसाला आणि लिंबाचा रस आणि आलं लसूण टोमॅटो कोथिंबिरीची पेस्ट. आणि आता फ्रीजमध्ये ठेवूया, तोपर्यंत कांदा टोमॅटो बारीक चिरून घेऊयात.
चॉपरने एकदम बारीक. कांदा, काळसर झालाय कांदा, मी धुवून घेते. मी हे 2 कांदे आडवे चिरून घेतले. एक उभा कांदा मी ठेवलाय तळून. उभा कांदा पातळ स्लाइसेस करून तळून घेतलाय. छान बारीक कांदा चिरून घातलाय. फक्त आता उभा पातळ कांदा चिरायला माझ्याकडे स्लाइस पण नाही आहे. पातळ काढून असं हाताने मुरतून घ्यायला म्हणजे एकदम पातळ आपल्याला तळता येईल. बिर्याणीसाठी वरून कांदा तळून घालायचा आहे त्यासाठी. जरा कुस करून घेते. आलाय उभा. आता आपल्याला टोमॅटो चॉपर मध्ये बारीक करून घेऊया. टोमॅटो चॉपर मध्ये बारीक करून घेऊया. माझ्याकडे माईक नाहीये त्यामुळे आवाज माईक घेतलेला पण त्याची बिघडलाय. टोमॅटो बारीक करून घेते. टोमॅटो झालाय बारीक. आता कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. चॉपरचं काम आपल्या झालंय. कोथिंबीर बारीक करून झाली आहे. मस्त बघू शकता कांदा टोमॅटो उभे स्लाइस तळण्यासाठी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण येऊया गॅस करे. तोप घेते मी. गॅस ऑन करूया.
वारा येत असल्यामुळे विंडो बंद करते. ह्याच्यात येते बघू शकता मी कांदा घातलाय. कांदा व्यवस्थित काय करते अजून. झाला आता फोन मला देते. बिझी पर्सन. नाही व्हिडिओ एडिट केला तर बोलायचे आहे मला. ये मुझे सूझा ही नहीं. तिथे नाही इथे नाही लागणार. हा बॉक्स उलटा ठेवून इथेच राहणार होता. हा बॉक्स उलटा ठेवून तिथेच राहणार होता. बॉक्स टाकणार. नाही टाकणार. इझी. बघूया अजून काय केलं नाही. झालं आता 10 मिनिटं लागतील. कांदा, टोमॅटो, दालचिनीचं पान घालून व्यवस्थित भाजून घेतलं. आता ह्याच्यात आपण हे मॅरिनेशन केलेलं घालूया कोळंबी. आता हे पाणी सुटेपर्यंत आपल्याला 5 ते 10 मिनिटं परतून घ्यायची आहेत कोळंबी. जर असा बिर्याणी मसाला अरे दोनही परत आले. बिलच भरलं तुला. काय काम आहे म्हणाली पटकन करू शकतो असं. काय आठवतच नाही आता मला. बसा उन्हाचे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया.
अहो, जरा विंडो ओपन राहिली ना गॅस पण दिसतो. बघू शकता आपली कोळंबी शिजत आली आहे. बघू शकता कोळंबी आपली मस्त शिजत आली आहे. मस्त वास सुटलाय, अमेझिंग. तुम्ही टेक्स्चर बघू शकता. ग्रेव्ही अतिशय छान झाली आहे. लिंबाचा रस, बिर्याणी मसाला, आपण जे मसाले घातले त्याचा छान वास सुटलाय घरभर. आता मी ह्याच्यात राईस घालून घेते आणि ह्याच्यावर राईस घालून घेते. आपला राईस बघू शकता किती हाताने दाखवते, किती मोकळा झालाय तो. अतिशय मोकळा झालाय राईस. आणि ह्याच्यावर असं राईस घालून घेऊया आपण. 2च लेयर देते मी. राईस घालून घेऊया. सगळं नीटपणे घालून घेऊया. मस्तपैकी हा फ्राय केलेला कांदा घालूया. बघू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर. बघू शकता बाजूला करूया. आता मी इथे तवा ठेवलाय. तव्यावर हात ठेवूया. गॅसची फ्लेम लो करूया. आता मी हात घालते जर असं वरून तूप घालूया. तूप असं स्मोकी फ्लेवर येण्यासाठी अशा पद्धतीने सगळीकडे आपण तूप घालूया. जर असं किंचित तूप देऊया. बघू शकता अशा पद्धतीने ठेवलंय तव्यावर. आता 10 मिनिटं ठेवून देऊया. ही आपली बिर्याणी रेडी आहे.